नमस्कार, मी संकेत आवटे. खूप सारा प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्यामध्ये तुमचे बरेच प्रश्न असतात की SIP जेव्हा मी करतो ना, मार्केट पडत असताना ती बंद करायला पाहिजे का? जर मी ती चालू ठेवली तर लॉस होईल की प्रॉफिट होईल? वर जात असताना प्रॉफिट होणार की खाली जात असताना प्रॉफिट होणार? नेमकं SIPचं करायचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत बरं का. त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी करा, कारण त्याशिवाय अशा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. पुढे जाण्याआधी आम्ही एक इनिशिएटिव्ह घेतलाय. यामध्ये जे लोक शेती करतायत, आर्मीमध्ये आहेत आणि महिला वर्ग, यांच्यासाठी आम्ही एक बेस्ट प्लॅन घेऊन आलोय, ज्यामध्ये फायनान्शियल अवेअरनेस त्यांच्यासाठी निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. फायनान्स काय असतं, गुंतवणूक कशी करायची, गोल अचीव कसे करायचे, त्याचबरोबर गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, तुमची जी स्वप्न आहेत ती पूर्ण कशी करायची, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार, तेही फ्री ऑफ कॉस्ट. बऱ्याच महिन्यांचा हा प्लॅन असणार आहे. वारंवार आम्ही येऊन या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस वाढायला पाहिजे. तुम्हालाही यामध्ये सहभागी व्हायचं असेल, नंबर स्क्रीनवर दिसतोय, जॉईन करा, कॉल करा आणि महत्त्वाची गोष्ट, एकही रुपया देण्याची गरज नाही. ज्यांना ज्यांना याची गरज असेल त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. सो सिंपल मी काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगतो यामध्ये काय काय आहे. तर पहिली गोष्ट, हा मंथ आपण पकडतो, एक एक्झाम्पल म्हणून सगळ्या गोष्टी घेतोय. कुठल्याही प्रकारे असंच असेल असं बिलकुल नाही आहे, राईट. सो मी प्रत्येक महिन्याला एक 10,000ची SIP करतोय, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै वगैरे. आणि इथं NAV 10, 11, 12, 13, 14, 15 असा हा NAV वाढत गेलाय. मी दोन ऑप्शन ठेवलेत, म्हणजे एक, पहिल्या पॉइंट पासून इथून माझा NAV सेम राहणार, यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, म्हणजे स्ट्रेट मार्केट वर जात आहे. पण जनरली मार्केट असं जातं का? तर 100% नाही. तर मार्केटची मुवमेंट कशी असते? तर मार्केट वर जाईल, परत खाली, परत वर, अशा प्रकारे काहीही मुवमेंट्स मार्केटच्या असू शकतात. त्यामुळे हे सगळं असं व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. सो बऱ्याच लोकांना वाटतं की जर मार्केटमधून चांगले रिटर्न कमवायचे असतील तर ही रेड लाईन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे काय? जर मार्केट स्ट्रेट अवे वर जात असेल, फॉर एक्झाम्पल जर रेड ही लाईन अशी दिसते, अशा प्रकारे मार्केट वर जायला पाहिजे, तरच तो मला चांगले रिटर्न देऊ शकतो. म्हणजे इथं जेव्हा मी होतो तेव्हा याची NAV होती 10 रुपये. आता बरेच लोक म्हणतील NAV हा काय प्रकार आहे? तर नेट ॲसेट व्हॅल्यू, जी गुंतवणूक मी करतोय. आता फॉर एक्झाम्पल या सगळ्यामध्ये मी गुंतवणूक करतोय, इथे बघू शकता 1,000 रुपयांची. 1,000 रुपयांची गुंतवणूक. मग याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे? याच्या बदल्यात मला मिळणार आहे 10 रुपये. NAV जर आपण पकडली तर याला मी डिवाइड करतोय 10 ने, म्हणजेच मला मिळणार आहे 100 युनिट्स, राईट. सो हे झाले युनिट्स. बट जर मी 1,000 रुपयांचीच SIP इथं करतोय, पण इथं NAV किती झाला? 20 रुपये, कारण मार्केट वर वाढत गेलं. या केसमध्ये 1,000ला मी डिवाइड करेन 20 ने. याचं उत्तर येणार आहे 50 युनिट्स. म्हणजे काय? आधी कांद्याचा रेट होता 1,000 रुपये, आता रेट बदललेला आहे. म्हणजे आता तो कसा, हे मी तुम्हाला सांगतोय. समजा मी 1,000 रुपये आधी घेऊन गेलो आणि 1,000 रुपये आज घेऊन गेलो. आधी मला कांदे मिळत होते 100 किलो, पण आत्ता मिळत आहेत 50 किलो, बिकॉज महागाई वाढली. परिणामी मार्केट जेवढं वाढत जाणार आहे तेवढं आपला NAV मध्ये डिफरन्स येत जाणार आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. आता ही व्हॅल्यू कुठंपर्यंत जाऊ शकते? तर त्याला काहीही लिमिट नाही. कदाचित मॅक्सिमम जर तुम्ही हे बघितले, म्युच्युअल फंड स्कीम जेव्हा याचा येतो, IPO सारखी सिस्टम असते याची. म्हणजे जसं इनिशियल पब्लिक ऑफरिंग असतं एखाद्या स्टॉकमध्ये, तसाच याच्यामध्ये असतो NFO, न्यू फंड ऑफर. जेव्हा हा न्यू फंड ऑफर येतो तो असतो 10 रुपयाला, आणि इथून जसं मार्केट वर जाईल खाली जाईल त्याची मुवमेंट होते. आता हा 10च्या खाली येत नाही का? तर असं नसतं. हा NAV डाऊन सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच आज मी गुंतवणूक केली आणि तिथून पुढे मार्केट पडायला लागलं आणि त्याची व्हॅल्यू झाली 8 रुपये, बिकॉज मार्केट 20% क्रॅश झालेला आहे. हे सिंपल लॉजिक समजायचं. म्हणजे सुरुवातीला मी गुंतवणूक केली होती 10 रुपयाप्रमाणे, पण अचानक मार्केटमध्ये क्रॅश आला, कोविड सारखा क्रॅश, आणि मार्केट फॉल झालं. तेव्हा हा 10 रुपयाचा NAV 50% क्रॅश झाल्यामुळे 5 रुपये होणार. परिणामी जे 1,000 मी गुंतवलेले होते त्याची व्हॅल्यू होणार आहे इथं 500 रुपये, बिकॉज ऑफ
50% क्रॅश. मग हे झाले रुपीजमध्ये. ॲक्च्युली माझ्या युनिट्सचं काय होणार आहे, तर इथं माझे युनिट्स किती होते, 10 रुपयांनी जर डिवाइड केलं मला 100 युनिट्स मिळालेले होते. आता इथं माझे युनिट्स किती होणार आहेत, तर तुम्ही म्हणाल कमी होणार, 50 होणार. नो, युनिट्स माझे इथं 100च राहणार आहेत. पण 100 गुणिले 10 केल्यामुळे 1000 रुपये, इथं 100 गुणिले 5 केल्यामुळे 500 रुपये. हे लक्षात घ्या, युनिट्स तुमचे कधीच नाही बदलणार. बदलणार काय, तर NFO लॉन्च झाल्यानंतर तुमचे जे काही फंड्स तुम्ही निवडताय त्याची व्हॅल्यू, नेट ॲसेट व्हॅल्यू, हा NAV बदलत जाणार आहे. तुमचे युनिट्स बदलत नाहीत. कुठलाही प्रोडक्ट 100 किलो, 200 किलो, 500 किलो तुम्ही घेऊन ठेवलाय, पण जशी महागाई वाढते, जसे त्याचे दर वाढतात, त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू अप अँड डाऊन होणार आहे. बिकॉज ऑफ त्याचे रेट्स बदलतात, क्वांटिटी बदलत नाहीत. 1 ग्रॅम सोनं मी घेऊन ठेवलं, आता समजा 1,00,000 रुपये तोळ्याचा रेट आहे. एकच तोळा सोनं माझं कायम माझ्याकडे राहणार आहे. भविष्यात याचा रेट जर 2,00,000 रुपये झाला तर सोनं तर माझ्याकडे एकच तोळा आहे, पण त्याची व्हॅल्यू 2,00,000 रुपये झाली. कदाचित पुढे जाऊन सोनं कोसळलं आणि त्याची 1 तोळ्याची व्हॅल्यू झाली 80,000 रुपये, तर त्याची व्हॅल्यू 80,000 रुपये होईल. कुठल्याही प्रकारे अमाऊंट बदलत जरी गेली तर कुठल्याही प्रकारे तुमचा नंबर बदलणार नाही, जो की तुम्ही केजी मध्ये किंवा ग्रॅममध्ये, तोळ्यामध्ये जे काही तुम्ही मेजर करता तो नंबर तसाच राहील. फक्त त्याची व्हॅल्यू अप अँड डाऊन होते, बिकॉज त्याचे रेट्स मार्केटच्या रेटनुसार चेंज होत असतात. सो आता मी काय करेन, एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. सिंपल लॉजिक आहे. जानेवारी महिन्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली. आता जानेवारी महिन्यामधून जसं मी याला 10 रुपयाला बाय केलं, तर फेब्रुवारीमध्ये याची व्हॅल्यू झाली 11 रुपये, मार्चमध्ये याची व्हॅल्यू झाली 12 रुपये, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. प्रत्येक महिन्याला हा मला जास्त रिटर्न देत गेला. आणि यावरून पिक्चर क्लिअर काय होतं माहिती आहे का, कधीही मी लॉस बघितलेला नाही. हा जो रेड आहे ना, रेड हा क्लिअरली इंडिकेट करतोय नो लॉस. जसं FD चालते, फिक्स डिपॉझिट चालतो, बॉन्ड चालतो, लिक्विड फंड्स चालतात, मला लॉसच दिसत नाहीये. नुसता रोज मार्केट अप ट्रेंड मध्येच आहे. असा एक आयडियल सिनेरिओ असतो आणि मॅक्सिमम लोकांना वाटतं की मार्केटनी असंच परफॉर्म करावं. जेव्हा जेव्हा मी ओपन करेन तेव्हा तेव्हा एकतर मला ग्रोथ दिसावी, प्लस मार्केटनी पॉझिटिव्ह रिटर्न द्यावी. बट माझी अपेक्षा ही असते, मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलं तेव्हा मार्केट खाली जातं असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण माझी पर्सनली अपेक्षा असते की मार्केटनी पडतच राहावं. मी गुंतवणूक केली ना, धडाधड मार्केटने खाली यायला पाहिजे. बघा एक्झाम्पल, पहिल्या महिन्यात मी गुंतवणूक केली जानेवारीमध्ये, मला मिळाला 10 रुपयाला, नंतर याची व्हॅल्यू झाली 11 रुपये. पण त्याच्याच पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये याची व्हॅल्यू बनली अगेन 11 रुपये. हा ऑलमोस्ट कुठेपर्यंत गेला होता, 13 रुपयापर्यंत. परत मी एप्रिलमध्ये आलो तर याची व्हॅल्यू बनली होती 15 रुपये. परत तो खाली आला 14 रुपये, परत तो वर जातो 16 रुपये, परत खाली येतो 15 रुपये. असं जर आपण करत बसलो ना तर आपल्याला कधीही चांगला गेन होणार नाही. बऱ्या प्रमाणात आपण यामध्ये फसत जाणार, बऱ्या प्रमाणात यामध्ये आपले लॉसेस होत जाणार. सो बेटर वे काय आहे की आपल्याला स्ट्रेट वे मध्ये मार्केटनी वर जावं आणि चांगले रिटर्न मिळावे. हे अप अँड डाऊन होणं म्हणजे लॉसेसचीच लक्षण आहेत. चला थोडंसं अजून तुम्हाला पुढे घेऊन जातो आणि ॲडव्हान्स गोष्टी सांगतो. जसे आपण 2 एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. बघा की सुरुवातीला झालं काय, तर 10, 11, 12, 13 अशीच माझी NAV वाढत गेली. पण दुसऱ्या केसमध्ये मी 10 रुपयाला इन्व्हेस्टमेंट केली, परत ती NAV गेली 12 रुपये, 13 रुपये, परत NAV झाली 10 रुपये, 9 रुपये, 8 रुपये, मग परत 12, 13, 14 अशी करत वाढत गेली. हे पण होऊ शकतं. सो एक एक्झाम्पल मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरवर दाखवतोय की कशा प्रकारे यामध्ये ग्रोथ झाली आणि काय होऊ शकतं वर्स्ट केस आणि बेस्ट केस सिनेरिओमध्ये. फॉर एक्झाम्पल ही पहिली केस मी तुम्हाला दाखवतो. NAV 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये, फक्त आणि फक्त मार्केटनी वर जाणं हाच ऑप्शन इथं मला पाहायला मिळतोय. म्हणजे यामध्ये मेजर लॉसेस होत नाही आहेत. रोज माझे पैसे वाढताना दिसत आहेत. 10,000 रुपयांची मी SIP करतोय. पहिल्या महिन्यात NAV होता 10 रुपये, म्हणजेच मला मिळाले 1000 युनिट्स, किंवा मी इथं चेंज पण करू शकतो UNITS युनिट्स. मला किती युनिट्स मिळाले, 1000 युनिट्स मिळाले. त्यानंतर रेट वाढला 11 रुपये, पण मी 10,000च इन्व्हेस्ट करतोय. सो दॅट आय गॉट 909 युनिट्स. 12 रुपये झाल्यानंतर 833 युनिट,
₹15 ₹16 झाल्यानंतर 625 युनिट, ₹20 मला मिळाले 500 युनिट. आधी मला 1000 युनिट्स मिळत होते. म्हणतात ना, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ₹1 एवढं काही मिळायचं. आता त्याच गोष्टीसाठी मला ₹10 पे करावे लागतात, म्हणजेच रेट वाढत जात आहेत. सेम NAV वाढत गेल्यामुळे तुम्हाला कमी क्वांटिटी मिळतात. ₹1,60,000 इथं माझी टोटल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि याची करंट व्हॅल्यू काय झाली माहिती आहे का? ₹2,46,000 एवढा चांगला गेन इथं झालेला आहे. पण आपण दुसऱ्या केसमध्ये बघूया ना, जसं आपण आता इथं डिस्कस केलं होतं. ₹10 मी इन्व्हेस्ट केले, म्हणजेच पहिल्यांदा ₹10 NAV होती, नंतर 12, 13, 10, 9, 8, 12, 13, 14 हे सेम आकडे मी प्लेस करत जातोय. सो स्क्रीनवर जसं तुम्ही बघताय, सुरुवातीला मला 10 NAV मिळाला, नंतर तो झाला 12, नंतर तो झाला 13, महागडा होत गेला, पण परत 10, 9, 8 पर्यंत आला. पण त्यानंतर मात्र परत मार्केटमध्ये अपमूव्ह आली, ₹12 NAV झाला, परत त्यानंतर 13 झाला, परत त्यानंतर 14 झाला, 15 पर्यंत गेला. पण अगेन मार्केटमध्ये थोडासा ड्रॉप आला, 12, 10. म्हणजे मी ज्या लेवलला सुरुवात केली होती त्याच लेवलला मी येऊन पडलो. म्हणजे इथं ऑलमोस्ट माझे ₹10 NAV जर तुम्ही बघितला तर तो ₹20 झालाय. पण इथं मात्र मी परत ₹10 आलो. याचाच अर्थ माझी केलेली गुंतवणूक मला लॉसमध्ये दिसते, बिकॉज मी तर ₹14-15 पण माल उचललाय आणि यामुळे मी लॉसमध्ये गेलेलो आहे. सगळेजण म्हणणार, अरे मूर्खपणा केलास तू इन्व्हेस्टमेंट करून. पण पुढे जेव्हा मी जाणार ना तेव्हा याची व्हॅल्यू वाढत गेली, मार्केटमध्ये ग्रोथ आली, त्यानंतर मार्केट फास्ट वर जायला सुरू झालं. कदाचित इथं ₹20 जाऊन मार्केट पोहोचलं, इथं जाऊन मार्केट 24ला पोहोचलं आणि शेवटी सेम लेवलला 25ला NAV आली. या केसमध्ये सगळ्यांना वाटत असेल आपण हारलोय, बिकॉज इथं मार्केट पडल्यामुळं माझा लॉस झालाय आणि बरेच लोक विचार करतात की SIP बंद करायला पाहिजे. कुठं? इथं. रिझन काय? तर मी इन्व्हेस्टमेंट ₹10 सुरू केली, त्याची NAV ड्रॉप होत गेली, परिणामी आज त्या ₹10 व्हॅल्यू ₹8 झाले आणि मी लॉस का घ्यायचा? सिंपल लॉजिक आहे. सो जे आहे ते लॉस बुक करूयात, यातनं बाहेर पडूयात, जेणेकरून मार्केट आपल्यासाठी बनलेलं नाही. ही सिंपल थॉट प्रोसेस असते आणि आज बऱ्याच लोकांची ती आहे, बिकॉज मार्केट कन्सिस्टंटली खाली येताना पाहायला मिळत आहे. सो आता सध्या जर तुम्ही बघितलात तर हीच सिच्युएशन तुमची पण झाली आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघताय, ज्याचं टायटल आहे, थंबनेल आहे की आता इन्व्हेस्टमेंट SIP बंद करायची का. सो जर याचा रिझल्ट तुम्ही बघितलात तर जिथं मला 9,870 युनिट्स मिळाले होते, इथं मला 12,811 युनिट्स मिळालेले आहेत. एवढे चांगले युनिट्स मला इथं मिळाले आणि इन्व्हेस्टमेंट सेम. इथं पण 1,60,000ची इन्व्हेस्टमेंट होती आणि इथं 2,46,000 झाले होते. पण याच 1,60,000चे इथं माझे झाले ₹3,20,000. म्हणजे जर तुम्ही डिफरन्स जरी हा बघितला दोन्ही मधला किती आहे, तर तो तुम्हाला दिसेल ऑलमोस्ट ₹73,500 डिफरन्स मला इथं पाहायला मिळतोय. परिणामी जे मी गुंतवलेले पैसे होते 1,60,000 याची युनिट्स मला हेवी मिळाले, बिकॉज जेवढं मार्केट खाली येणार तेवढा मला माल स्वस्त मिळणार. सिंपल या लॉजिकवर तुम्हाला काम करायचं आहे. अननेसेसरी जेवढं तुम्ही पॅनिक होत जाणार की अरे यार मार्केट पडलं, इथं माझा लॉस दिसतो, नाही. मी बऱ्याच वेळेला देवाकडे डिमांड करतो की मी जेव्हा गुंतवणूक करेन, आता फॉर एक्झाम्पल मी पुन्हा एकदा तुम्हाला इकडे चार्टवर काही गोष्टी दाखवतोय, समजून जा की मी आता मार्केटमध्ये गुंतवणूक केली. कुठे गुंतवणूक केली? इथं गुंतवणूक केली. जेव्हा मी गुंतवणूक करेल तेव्हापासून सलग मार्केट पडू दे, कधी ना कधीतरी मार्केट वर जाणारच आहे आणि या केसमध्ये हळूहळू जाऊ दे. जेव्हा मार्केट इथं पोहोचेल, आता इथून जर सरळ मार्केट इथंपर्यंत गेलं असतं ना तर मला मेजर प्रॉफिट दिसलं नसतं. पण ज्या वेळेला मार्केट पडत खाली आलं त्यावेळेला मला माल स्वस्त मिळाला आणि तो स्वस्त मिळालेला माल मी होल्ड करतोय आणि जेव्हा तो ब्रेकआउट देतोय माझं ॲव्हरेज इथं कुठेतरी येतं आणि परिणामी मला हेवी रिटर्न्स दिसायला लागतात. या सेम लॉजिकवर तुम्हाला काम करायचं आहे. जेव्हा तुमची ही थॉट प्रोसेस क्लिअर होईल ना तेव्हा तुमचा फायदा होणार आहे. बऱ्याच वेळेला म्हणतात की डर के आगे जीत है, तो हाच डर आहे. या डरमध्ये जेव्हा तुम्ही निवांत राहता, शांत राहता, पेशन्स ठेवता आणि फक्त चांगल्या प्रकारे गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला जबरदस्त रिटर्न भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. बाय द वे, हे कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन मी तुम्हाला देत नाहीये. जे काही आहे ते फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. पण
हे जेव्हा तुम्ही प्रॉपरली तुमच्या डोक्यामध्ये फिट कराल की मार्केट पडणं हे माझ्या फायद्याचं आहे, तेव्हा तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील. याला अजून ॲडव्हान्स वेने तुम्हाला घेऊन जायचं आहे, एक काम करू शकता. इथं जेव्हा मार्केट डाऊन येतं, जेव्हा जेव्हा तुम्हाला 10% पेक्षा जास्त काय लॉस दिसेल, हा लॉस जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसणार तेव्हा तेव्हा लमसम अमाऊंट ॲड करत जा. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही 10,000ची SIP करताय ना, मान्य आहे, पण इथं मला 10% लॉस दिसतो, राईट? या केसमध्ये मी तर 30,000 रुपये इन्व्हेस्ट करणार, बिकॉज आहेत माझ्याकडे, करू शकता. कोणाकडे 50,000 असतील त्या व्यक्तीनं इथं ॲट ए टाइम 50,000 इन्व्हेस्ट करून टाकायचे, सो दॅट तुम्हाला ॲग्रेसिव्ह रिटर्न मिळायला सुरुवात होते. पण माझ्यासारखा व्यक्ती असेल त्याचा अजून लॉस दिसेल, मी अजून आनंदी होणार. इथून परत मला 10% लॉस दिसला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी इथं माझ्याकडे असलेले 60,000, 70,000, 50,000, 40,000 जी अमाऊंट असेल ती मी इथं लमसम पण ॲड करून टाकेन. म्युच्युअल फंड हा सिंपल गेम आहे की एक बकेट आहे, या बकेटमध्ये तुमचे पैसे येऊन पडतायत, मग ते SIPच्या स्वरूपात असेल किंवा लमसमच्या स्वरूपात असेल. हे पैसे जे यात येऊन पडलेले आहेत ते चांगला परफॉर्म करत राहणार. ही कुठल्याही प्रकारची अशी स्कीम नाही आहे की भरायचे पैसे बंद झालात तर रिटर्न मिळणार नाही, बिलकुल नाही. जेवढे पैसे असतील इन्व्हेस्ट करत जा चांगल्या प्रकारे. लॉंग टर्मचं जर तुमचं गोल असेल तर हेवी रिटर्न्स यामधून जनरेट होऊ शकतात. अशा व्हिडिओज बनवण्यासाठी ना प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि मी तुम्हाला चॅलेंज देतोय, असे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघा, ते बिलकुल मिळणार नाहीत या लेवलचा दर्जा. पण मी मराठीमध्ये तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि माझी अपेक्षा ही आहे की अशा व्हिडिओजना तुम्ही लाईक करावं, कारण फ्री आहे, कुठल्याही प्रकारे चार्जेस तर नाही बसत. तुमच्या मॅक्सिमम लोकांपर्यंत हे शेअर करावं आणि हो, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करावं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.